नमस्कार मंडळी. भाजप हरली, मोदी हरले की विरोधकांना आनंदाच्या पोकळ्या फुटायला लागतात. मग हे विरोधक खरंच भाजप हरली आहे का, खरंच मोदी हरले आहेत का याचा विचारही करत नाही. आता त्यामध्ये एक नाव अजून ऍड झालंय आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षामध्ये इतके विजय आपल्या पक्षासाठी मिळवून दिलेले आहेत की त्यांचे विरोधक हे कमालीचे हैराण झालेले आहेत की हा माणूस कधीतरी हरेल का असा प्रश्न या विरोधकांना पडलेला आहे. त्यातही देवेंद्र फडणवीस हे कुठेही कॉन्ट्रोवर्सीमध्ये आढळत नाही. त्यांच्या बोलण्यातून कुठेही विवाद झालेला आहे, कुठेही त्यांच्या पक्षाचं नुकसान होईल असं काही झालेलं आहे हेही आढळत नाही. आणि त्यामुळे त्यांचे विरोधक हे कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत. या विरोधकांमध्ये अर्थातच संजय राऊत आहेत, उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत, तिथे सुप्रिया सुळे आहेत, शरद पवार आहेत. वारंवार बघत असतात की देवेंद्र फडणवीस हे कधी हरतील, कधी त्यांचा पराभव होईल. कारण फडणवीसांनी या सगळ्यांचा इतका वेळ पराभव केलेला आहे की त्या पराभवामधून यांना स्वतःला सावरणंही कठीण झालेलं आहे. अशा वेळेस महिला आरक्षण विधेयक जे लोकसभेमध्ये फेटाळलं गेलं, त्यावरून सध्या गोंधळ सुरू झालेला आहे. आणि केंद्रामध्ये जे विरोधी पक्ष आहेत, ज्यांची नावं नरेंद्र मोदींनी स्पेसिफिकली घेतलेली आहेत, तृणमूल काँग्रेस, त्यानंतर समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि डीएमके, या प्रमुख चार पक्षांनी या महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला आणि त्यामुळे हे विधेयक नामंजूर झालं असं मोदी यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे. आता लक्षात घ्या की मोदी यांनी ते विधेयक कशासाठी मांडलं, तर विरोधकांना उघडं करण्यासाठी. त्यांना माहित होतं की आपल्याकडे संख्याबळ नाही, तरीही त्यांनी ते विधेयक मांडलं. त्यावेळेस विरोधक हे महिला विरोधी कसे आहेत हे त्यांना देशाला दाखवून द्यायचं होतं. त्या हेतूमध्ये मोदी आणि भाजप यशस्वी झाले. आता हेच विरोधकांना कळलेलं नाही, त्यामुळे विरोधक मात्र सध्या जो विजयच झालेला नाही तो विजय साजरा करत आहे. कारण त्यांच्या दृष्टीने पहिल्यांदाच मोदी हरले आहेत, भाजप हरलेले आहेत. आणि त्यामुळे प्रत्यक्षदर्शी जरी मोदी भाजप हरलेले दिसले तरी त्यांचाच विजय कसा झाला याकडे कानाडोळा करून हे विरोधक सध्या नाचतायत. असो, हे केंद्राचं झालं. आता राज्याचं काय? राज्यातही विरोधकांना एक मुद्दा मिळाला आणि तो मुद्दा आहे 2023 मध्ये जर महिला विधेयक पारित झालं होतं, संमत झालं होतं, तर मग आता हे विधेयक का मांडण्यात आलं असा या विरोधकांचा दावा आहे. आणि त्याच्या पुष्टीकरणासाठी ते देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये जे ट्विट केलं ते ट्विट ते पुढे करतायत. त्यावरून एक क्षण खुद्द मलाही असं वाटलं की हो, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले. आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनातही तो भ्रम होता की असं का झालं. पण विरोधक हे केवळ आणि केवळ भ्रम निर्माण करतात. आणि हेच आतापर्यंत दिसून आलेलं आहे. जेव्हा त्यांच्याकडे काही ठोस नसतं त्यावेळेस भ्रम निर्माण करायचा, लोकांना भटकवायचं, हे काम त्यांचे विरोधक करत आलेले आहेत. आणि त्यात हे विरोधक इतके उघडे पडलेले आहेत की आज जर या विरोधकांनी खरंच काही मांडलं तरीही लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत. याच्या मागे खरं काहीतरी वेगळं असेल असा विचार मनात प्रत्येकाचा येतो. इतके हे विरोधक आपल्या भ्रमातच गुरफटून गेलेले आहेत. थोडक्यात काय, तर लांडगा आला रे आला, हे त्यांचं झालेलं आहे. तर ते जे ट्विट फडणवीसांनी केलं होतं त्यावरून विरोधकांनी महाराष्ट्रात आगडोम उसळवायला सुरुवात केली. पण फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या स्पेसिफिकल ट्विट बद्दल काय आहे, ते कसं त्यावेळेसही बरोबर होतं आणि आताही बरोबर आहे हे त्यांनी सांगितलं.
नेमके फडणवीस काय म्हणाले ते त्यांच्या पत्रकार परिषदेमधूनच थोडा भाग घेऊन आपण ऐकूया. व्हायरल केलं जाते, राज्यातले अनेक विरोधक व्हायरल करतायत आणि म्हणतायत की हे जर बिल आधीच मंजूर झालं होतं, मग आता हे नेमकं काय करायचं होतं असा प्रश्न उपस्थित मी करतात. याचं उत्तर पुन्हा दिलेलं आहे, पुन्हा देतो. म्हणजे तुम्ही संसदेत नाही, त्यामुळे तुम्हाला न समजणं हे मान्य होऊ शकतं. पण जे संसदेत बसले आहे त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल, म्हणजे मी कोणाला व्यक्तिगत म्हणत नाही आहे, पण अशा पद्धतीने जर ते विचार करत असतील तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की 23ला जे विधेयक आपण मंजूर केलं त्या विधेयकानंतर 24पर्यंत सेन्सस होणं अपेक्षित होतं. त्यानंतर डिलिमिटेशन होऊन 2029ला ते लागू झालं असतं, पण 27पर्यंत सेन्सस होऊ शकलेलं नाही. म्हणून केवळ आपण त्याच्यात एवढाच बदल करतो आहे की जे 21चं म्हणजे जे 24ला सेन्सस होणार होतं त्याच्याऐवजी 10 वर्ष आधीचं सेन्सस घ्यायचं, एवढंच. आपण आता यापूर्वीही 2008 साली जेव्हा आपण लागू केलं, 2009 साली 2001च्या सेन्ससने लागू केलं आहे ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे. आणि आता आम्हाला ते बोलत आहेत, त्यांनी आरसा बघितला पाहिजे, त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे. तर अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सत्य परिस्थिती आपल्या पत्रकार परिषदेत मांडली. आणि इतकंच नाही तर त्यांनी चॅलेंज दिलं की 1 to 1 माझ्याशी चर्चा करायला या. आता अशा प्रकारे चर्चा करायला हे विरोधक पुढे येतील का? सुप्रिया सुळे यांनी ते आव्हान उचललं. त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं पत्रकारांशी बोलताना की मी तयार आहे, आम्हालाही तेच हवंय, आम्ही सर्वसामान्य जनता आहोत. फॅक्ट काय आहे हे लोकांपुढे येणं, आमच्या समोर येणं हे आवश्यक आहे. आणि त्यामुळे मी तर फडणवीसांना विनंती करेन की होऊन जाऊ द्या 1 to 1. कुठल्या तरी मीडियाने याबाबत पुढाकार घ्यावा. सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस यांना समोरासमोर बसवा आणि देवेंद्र फडणवीस यांचं ते ट्विट, म्हणजे जर महिला आरक्षण हे 2023लाच झालं आणि महिलांना आरक्षण देण्यात आलं, तर मग आता वेगळं महिलांना आरक्षण देण्याची काय गरज, किंवा 2023 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन का नाही झालं, हा जो विरोधकांचा आक्षेप आहे तो फडणवीसांनी कसा उलटवून लावला हे समोरासमोर येऊ द्या. पण ते होणार नाही मित्रांनो, ते होणार नाही. हे विरोधक फडणवीसांच्या समोर येऊन बसणार नाही, कारण त्यांनाही कळतं की आपण फक्त आणि फक्त भ्रम पसरवतो. डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघाची पुनर्रचना हे कसं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे कोणाच्याही सीट कमी होणार नाहीयेत हेही मत फडणवीस म्हणाले. आणि ते गरजेनुसार, म्हणजे आता लोकसंख्या वाढीनुसार कसं आवश्यक आहे हेही फडणवीस यांनी सांगितलं. एकंदरीत काय तर कालची पत्रकार परिषद ही फडणवीसांनी पुन्हा विरोधकांना उघडं करण्यासाठी वापरली. विरोधक आता स्वतःच्याच भ्रमात इतके फसलेले आहेत की त्यांना कळत नाहीये की आपण काय करतोय, आपला हेतू काय आहे आणि प्रत्यक्षात होतंय काय. ज्या वेळेस फडणवीसांशी पंगा घ्यायचा असतो मित्रांनो, त्यावेळेस सगळे मुद्दे इंटॅक्ट ठेवावे लागतात. आणि जर असे मुद्दे इंटॅक्ट नसतील तर फडणवीस उभे आडवे फाडून खातात. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि हे विरोधकांना कळलंय पण अद्याप वळलेलं नाहीये. त्यांना असं वाटतंय की आपण खोटं बोललो, आपण भ्रम पसरवला तर फडणवीस हे हरतील, पराभूत होतील. आणि त्या आधारावर हे विरोधक सध्या देशाचं आणि राज्याचं राजकारण करू इच्छित आहे.
पण तो काळ गेला मित्रांनो, ज्या वेळेस फक्त वर्तमानपत्र होती, टीव्ही मीडिया होता, त्यावेळेस हे सगळं खोटं चालून जायचं. कारण खरं काय आहे हे लपवण्याची शक्ती या लोकांमध्ये होती. या टीव्ही मीडियामध्ये, वर्तमानपत्रांमध्ये होती. आता तो काळ राहिला नाही. आज वर्तमानपत्राने लपवलं, टीव्ही मीडियाने लपवलं, तरी सोशल मीडियावर ते उघडकीस येतं. आणि लोक त्याही पेक्षा मी पुढे जाऊन सांगेन की वर्तमानपत्र, टीव्ही मीडिया याच्यापेक्षा आता या सोशल मीडियावर विश्वास ठेवू लागलेले. मग त्याला कितीही हिणावलं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, तरीही फॅक्ट जो आहे याच्यामध्ये अमक होऊ शकतं असे प्रश्न त्यातूनच उपस्थित होतात. आणि ते प्रश्न, त्याची उत्तरं ही विरोधकांकडे नसतात. आणि तिथे हे सगळे विरोधक उघडे पडतात. आणि त्यामुळे माझा तर या विरोधकांना असा एक सल्ला आहे की तुम्ही विरोध करा, नक्की विरोध करा. विरोधक हवे आहेत. लोकशाहीमध्ये विरोधकाचं महत्व फार मोठं आहे. उलट सर्वसामान्य जनता आज हैराण परेशान कशामुळे असेल, तर विरोधी पक्षच नाहीये, यामुळे ती हैराण परेशान आहे. त्यामुळे विरोधक हवेच, पण विरोध करताना मुद्द्यांच्या आधारावर, फॅक्ट फिगरच्या आधारावर विरोध करा, जेणेकरून तो विरोध खरा तरी वाटेल. पण खोटा विरोध आणि भ्रम याच्यामध्ये गुरफडलात तर पुन्हा सत्ता ही तुमच्या नशिबात नसणार आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.